नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे गुडघेदुखीवरती असणारे एलिझोरावचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी जागतिक कीर्तीचे प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन असणारे डॉक्टर मंगल परिहार सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर मंगल परिहार सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर मंगल परिहार सरांचे व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. कारण विशेष करून गुडघेदुखी, त्याचप्रमाणे न जुळणारी हाडं असोत किंवा जन्मजात व्यंग असोत, ह्यावरती एलिझोराव हे रशियन टेक्निकद्वारे आजपर्यंत त्यांनी लाखो रुग्णांना बरं केलेलं आहे. तर विशेष करून जे नवीन स्वरूपाचं टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एलिझोराव सारखं जे टेक्निक आहे, ज्याद्वारे आपल्याला नैसर्गिक सांधा वाचून आज गुडघेदुखी बरी करता येते, किंवा न जुळणारी हाडं किंवा न भरणाऱ्या जखमा आज त्यांच्यावरती उपचार करता येतात, किंवा जन्मजात व्यंग आहेत त्यांना बरं करता येतं. अशा स्वरूपाच्या ह्या एलिझोराव रशियन टेक्निकमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आणि ह्या असणाऱ्या उपचारांचा फायदा आपल्या भारतातील रुग्णांना व्हायसाठी ते मुंबईत गेली 40 वर्षाहून अधिक काळ सातत्याने कार्यरत आहेत. आणि विशेष करून हे सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार सर्वसामान्य रुग्णांना मिळावेत यासाठी त्यांनी विशेष करून मंगल आनंद हॉस्पिटलची स्थापना केली आणि सध्या ते हॉस्पिटलचे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. हाडांचे विकार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर अर्थातच सांधेदुखी येते, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने आहेच, पण मणक्यांचे विकार म्हणजे ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका किंवा विशेष करून स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आपल्याला दिसतात, ज्यामुळे मानपाट कंबरदुखी उद्भवू शकते, किंवा जन्मजात व्यंग आहेत, विशेष करून लहान मुलांचे असणारे हाडांचे विकार आहेत, कधी कधी आपल्याला पायाच्या असणाऱ्या समस्या असतील, हाताच्या असणाऱ्या समस्या असतील, तर ह्यासाठी विशेष करून फूट सर्जन, हँड सर्जन या ठिकाणी विशेष सेवा देत असतात. त्यामुळे एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी आपल्याला या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे की मंगल आनंद हॉस्पिटलच्या वतीने विशेष करून पुढील 1 महिन्यासाठी हाडांच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन म्हणजे वैद्यकीय सल्ला मिळणार आहे, तपासणी आणि उपचारही उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी ते आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे मंगल आनंद हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये सवलत आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं कार्यक्रमात. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. सर, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की मंगल आनंद हॉस्पिटल ही एक अभिनव संकल्पना आपण या ठिकाणी राबवतात, ज्या अंतर्गत विविध ऑर्थोपेडिक सर्जरी मधले स्पेशालिटीज आपण एकत्रित आणलेल्या आहात. तर एकंदरीतच आम्हाला हॉस्पिटल विषयी काय सांगायला आवडेल? आम्ही जसं पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत, जे मुलांचे ऑर्थोपेडिक हाडाचे प्रॉब्लेम्स बघतात, स्पाइन सर्जन्स आहेत, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन्स आहेत, स्पेशली हातासाठी, स्पेशली पायासाठी जी लोक फक्त तेवढं काम करतात, अशी एक आम्ही ग्रुप बनवली आहे, ज्याच्यात दर एक स्पेशालिटीचे जवळपास 2 लोक आहेत आणि आम्ही सगळं एकत्र काम करून पेशंट्सला सगळ्याहून जे उत्तम ट्रीटमेंट आहे त्यांच्या पर्टिक्युलर कंडिशनसाठी ते देऊ शकतो. So I think that is important in today's day. माझं नाव स्वप्ना महादेव तांबे आहे. मला दोन्ही पायांना बाक असल्यामुळे आतील बाजू झिजली होती. डॉक्टर मंगल परिहार सरांनी HTO ऑपरेशन केल्याच्या नंतर माझ्या आता दोन्ही पाय सरळ झाले आहेत आणि आता मला अतिशय चांगल्या प्रकारे चालता येत आहे. आता मला जॉबला देखील जाता येत आहे आणि घरातलं जे माझं रुटीन वर्क आहे तेही मी चांगल्या प्रकारे करत आहे. म्हणून सरांना खूप काही धन्यवाद. सर्व प्रकारचे हाडांचे विकार ह्यासाठी आपल्याला सर्वोत्तम उपचार तेही सवलतीच्या दरात उपलब्ध झालेले आहेत. पुढील 1 महिन्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये निदान, तपासण्या, सल्ला आणि उपचार उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच आपली स्पेशालिटी आज एलिझोराव बद्दल आहे. आपल्याकडे अनेक डॉक्टर्सही ट्रेनिंग घेण्यासाठी येत असतात आणि मला वाटतं हे एक वरदान स्वरूपाचं तंत्रज्ञान आहे की नैसर्गिक सांधा वाचवून आपण गुडघेदुखी, सांधेदुखी बरी करू शकतो. पण तत्पूर्वी हे तंत्रज्ञान काय जाणून घेण्याची उत्सुकता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आहे. काय आहे नक्की एलिझोराव? एलिझोराव एका रशियन सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जनचं नाव आहे, ज्यांनी रिंग फिक्सेटर म्हणजे तो त्याचा सॉर्ट ऑफ इन्व्हेन्शन केला. त्यांनी हे बघितलं की रिंग फिक्सेटर लावून जेव्हा ते रिंग्स आम्ही डिस्ट्रॅक्ट करतो किंवा एकामेकाशी खेचून करतो, तेव्हा नवीन हाड निर्माण होऊ शकतं. तर त्याचे खूप
फायदे आहेत म्हणजे काही खूप ॲप्लिकेशन्स आहेत, जसं की जी हाडं जुडलेली नाही किंवा फ्रॅक्चर झाल्यानंतर साधारण ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांचं काही कॉम्प्लिकेशन झालं, इन्फेक्शन झालं, ती एक मेन एरिया आहे जिथे इलेझर ऑफचं ट्रीटमेंट होतं. दुसरी गोष्ट आहे जिथे डिफॉर्मिटीज आहेत, पायात किंवा हातात काही बाक असेल तर त्याला इलेझर ऑफनी बऱ्यापैकी ॲक्युरेट पद्धतीने एकदम चांगल्यापैकी विदाऊट जास्त कट न करता ट्रीटमेंट त्याचं केलं जाऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट आहे जी समोर जे आहे ते HTO, जेव्हा गुडघ्यात दुखणं होतं तेव्हा पायातला अलाइनमेंट जर ठीक नसला तर तो अलाइनमेंट ठीक करून पायातलं जे दुखणं आहे त्याला ठीक केलं जाऊ शकतं. बऱ्यापैकी लोकात जेव्हा 35-40च्या वयात गुडघ्यात दुखणं सुरू होतं त्याचं कारण असतं काही ना काहीतरी पायात बाक, आणि त्याला सरळ केलं तर ते दुखायचं पण बंद होतं आणि वेगाने ही गोष्ट जी झीज गुडघ्याच्या आतमध्ये असते जी वाढू शकते ते पण थांबतं. माझं नाव कमलाकर शृंगारे. काही वर्षापूर्वी माझ्या दोन्ही गुडघ्यांची मॅन्युसेक्टॉमी नावाची सर्जरी झाली होती, जेणेकरून गुडघे थोडेसे माझे लवकर झिजायला सुरुवात झाली होती. नंतर मी डॉक्टर मंगल परिहार यांना भेटलो. ते म्हणाले की हाय टिबियल ऑस्टिओटॉमी म्हणजे HTO करून तुमचे गुडघे प्रिझर्व करता येतील, आणि मी त्यांच्याकडनं हे दोन्ही पायाचं करून घेतलं आणि ह्या गोष्टीला जवळजवळ 5-6 वर्ष झाली आहे. माझी सगळी कामं रोजची व्यवस्थित करतोय. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिन्यासाठी सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये सल्ला आणि उपचार उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या ठिकाणी विविध मॉडेल्स आणलेले आहेत. सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी हीच आपल्या डोळ्यासमोर येते, कारण भारतात सगळ्यात जास्त गुडघेदुखी होण्याचं प्रमाण जास्त आहे. तर एकंदरीतच आपण मगाशी सांगितलं की नैसर्गिक सांधा वाचवून आपल्याला आता गुडघेदुखी बरी करता येणं शक्य आहे. तर सर्वप्रथम आम्हाला थोडंसं गुडघेदुखी किंवा आर्थरायटिस विषयी सांगा. हो, यंगर पेशंट्समध्ये येतं ते जास्त करून पायात जो बाक आहे त्याच्यामुळे येतं, आणि सुरुवातीला फक्त गुडघ्याच्या आतल्या बाजूला झीज सुरू होते. ती झीज थोडीशी वाढून तरी आतल्या बाजूलाच सीमित असते. ती जर वाढत गेली आणि मग दोन्ही बाजू गुडघ्याच्या दोन्ही बाजूला ते कार्टिलेज नावाची जी गोष्ट असते ती जर घासली गेली आणि हाडावरती हाड घासतंय तर मग नी रिप्लेसमेंट शिवाय दुसरा काही सॉर्ट ऑफ पर्याय नाही. पण सुरुवातीलाच ही झीज जास्त झाल्याच्या अगोदर जर अलाइनमेंट योग्य केलं, म्हणजे पाय ज्याच्यात बाक आहे त्याला जर सरळ केलं तर ही गोष्ट वाढायचं बंद होईल आणि डेफिनेटली नी रिप्लेसमेंट करण्याची गरज आयदर अवॉइड केली जाईल, म्हणजे करायची गरज पडणारच नाही, किंवा कमीत कमी ती पुढे ढकलली जाईल. माझं नाव सुषमा जाधव. माझ्या दोन्ही पायाच्या मध्ये आतल्या साईडला वाक होता, त्यामुळे मला चालायला किंवा बसायला खूप त्रास होत होता. त्यानंतर मी डॉक्टर मंगल परिहार सरांची कन्सल्ट घेतलं. त्यांनी मला HTO बद्दल माहिती दिली आणि त्यांनी माझी सर्जरी केली. सर्जरी नंतर आता मला चालायला किंवा बसायला कसल्याही प्रकारचा त्रास नाहीये. त्याबद्दल मी डॉक्टर मंगल परिहार सरांचे धन्यवाद करते. विशेष करून जी तरुण वयात होणारी गुडघेदुखी आहे 35, 40, 50 पर्यंत किंवा 60 पर्यंत, ज्यांना विशेष करून सातत्याने पेन किलर खाऊन वेदना शामक खाऊन राहावं लागतं, कारण ह्या वयामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करणं हे ॲडवायझेबल नाहीये. आणि तर अशा रुग्णांसाठी विशेष करून आहेच, पण ज्यांना जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलेले त्यांनी सुद्धा पहिला पर्याय म्हणून एकदा जरूर हाय टिबियल ऑस्टिओटॉमी विषयी विचारणा करा, कारण ह्यामध्ये आपल्याला नैसर्गिक सांधा वाचवून गुडघेदुखी बरी करता येणं शक्य आहे. आपल्याला विशेष करून सांगावंसं वाटतं की एकंदरीतच हे जे उपचार आहेत हे आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत मंगल आनंद हॉस्पिटल या ठिकाणी, आणि विशेष करून पुढील 1 महिन्यासाठी शिबिरांतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. तर अर्थातच सर, आपण आता गुडघेदिवशी मार्गदर्शन घेतलंच, पण ही जी आपण शस्त्रक्रिया करता हाय टिबियल ऑस्टिओटॉमी, ज्याद्वारे नैसर्गिक सांधा वाचून आपल्याला गुडघेदुखी बरी करता येणं शक्य आहे, तर ही कशी केली जाते, काय सांगता येईल? जे पायात जो बाक आहे त्याला सरळ केला जातो
आता गुडघ्याचे 2 भाग आहेत, म्हणजे वरती एक फिमर नावाचं हाड असतं आणि खाली एक टिबिया नावाचं हाड असतं. आय वुड से अराउंड 60% लोकांना जो बाक आहे तो टिबियामध्ये असतो आणि एक 30% असतात ज्यांना त्याच्यात तो फिमरमध्येही असतो, म्हणजे दोन्ही हाडात असतो. जिथेही बाक आहे त्याला सरळ करण्याची गरज आहे. जो फिमरचा बाक आहे तो एक प्रकारची प्लेट येते, जिथे हाड कट करून त्याचा अँगल चेंज करून त्याला आम्ही प्लेटनी फिक्स करतो. आणि टिबियासाठी म्हणजे गुडघ्याखाली जे हाड आहे त्याला सरळ करण्यासाठी जास्त करून आम्ही हे फिक्सेटर नावाची गोष्ट वापरतो. जेव्हा आम्ही हा फिक्सेटर वापरतो, ही 2 पिन्स जे आहेत ती हाडात असतात, ही 2 पिन्स जी आहेत ती हाडात असतात आणि एका 10 मिलीमीटरच्या कटनी हाड कट केलं जातं. आणि जेव्हा हा फिक्सेटर ॲडजस्ट होतो, म्हणजे ह्याच्यात काही ह्याची लांबी वाढवण्यासाठी एक सॉर्ट ऑफ डिस्ट्रॅक्टर असतो, जे पेशंटच फिरवतो रोजच्या 1 मिलीमीटरच्या हिशोबाने. आता जेव्हा हे डिस्ट्रॅक्शन होतं तेव्हा हाडाचा अँगल आपोआप चेंज होतं. नॉर्मली एक 3 ते 4 आठवडे लागतात ऑपरेशनच्या नंतर हा पाय अगदी सरळ व्हायला. आणि तेव्हा एक प्रकारचा वेगळा एक्सरे घेतला जातो, ज्याला आम्ही फुल लेंथ एक्सरे म्हणतो, सबंध पायाचा फ्रॉम द हिप्स टू दी अँकल. आणि त्या एक्सरेमध्ये अँगल आता परफेक्ट चेंज झाला आहे त्याची आम्ही खात्री करतो आणि मग तो फिक्सेटर लॉक केला जातो. आता 1 महिना झाला, हाड सरळ झालं, पण जो गॅप आहे त्याच्यात हाड भरून यायची गरज आहे आणि ह्याला अजून 1-2 महिने लागतात. म्हणजे सबंध ट्रीटमेंट संपायला एक 3 महिने लागतात. पण ह्याच्यात पेशंट बेडवरती नसतो, झोपून नसतो. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी वॉकरनी चालायला लागतो आणि जसं हाड वाढत गेलं, म्हणजे युजली अराउंड 4 ते 6 आठवड्यात एका स्टिकवरती येतं आणि एक स्टिकवरती कम्फर्टेबली चालायला लागला की युजली 8 ते 10 आठवड्यात, म्हणजे 2 महिन्यात ते विदाऊट काही साधन चालतात. एकदा एक्सरेवरती आम्हाला दिसलं की हाड मजबूत जुडलं आहे, पेशंट चांगल्यापैकी चालत आहे, तेव्हा तो फिक्सेटर काढला जातो. तर एक खास असं मला जे आठवतं, ही जर ऑर्थोपेडिक सर्जन स्वतः ते आहेत, दोन्ही पायाला त्यांना प्रॉब्लेम होता. तर एका पायाला ऑपरेशन केलं आणि ते 7 दिवसानंतर त्यांनी अरेंजमेंट करून ठेवली होती आपल्या हॉस्पिटलमध्ये. तर 7 दिवसानंतर स्वतः परत छोटे मोठे सॉर्ट ऑफ कन्सल्टेशन, छोटे प्रोसिजर्स ते करायला लागले. बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होते. फिक्सेटर पायावरती असताना सायकल वगैरे चालवायचे. आम्ही ठराविक काही व्यायाम त्यांना सांगतो काय काय करायचे ते करत होते. आणि एक 3 महिन्यांनी एकदा हाड जुडलं की तो फिक्सेटर काढला गेला आणि मग दुसऱ्या बाजूला केलं. त्यांना दोन्ही फिमर म्हणजे गुडघ्याच्या वर आणि टिबिया म्हणजे गुडघ्याच्या खाली या दोन्ही हाडात ऑपरेशन झालं होतं. कारण की थोडा भाग वरती होता, थोडा खाली होता. पण तर दुसरी गोष्ट दुसऱ्या साईडला पण झालं आणि ते म्हणजे त्यांचा दुखायचं तर बंद झालं. पण मजेची गोष्ट ही की स्वतः ते एका प्रकारे कन्वर्ट झाले आणि आजपर्यंत त्यांनी अराउंड 60 त्यांच्या पेशंट्सना हा हाय टिबियल ऑस्टिओटॉमीचा ऑपरेशन केलेला आहे. दुसरा एक पेशंट होता जो एक कोच होता. तर जेव्हा ते आमच्याकडे आले तेव्हा पायात बाक होता, आतली बाजू झिजली होती, दुखत होतं वगैरे. तर आम्ही ह्या प्रकारचं ऑपरेशन केलं. पण तो पेशंट बँगलोरला होता, तर त्याला आम्ही फिक्सेटर न यूज करता प्लेटनी केलं होतं. आणि मग जेव्हा तो परत आला अराउंड वर्षभरानंतर, तर पाय तर सरळ होता आणि 4 वर्षानंतर जेव्हा फॉलोअपसाठी आला तेव्हा चांगल्यापैकी तो जॉगिंग करायचा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अनुपम ओझा आहे. माझ्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांमध्ये बाक होता. दोन्ही गुडघ्यांची आतल्या बाजूची झीज होत होती आणि माझे पायांना दुखत होतं जेव्हा मी चालत होतो किंवा मी काही कामं करत होतो तेव्हा. डॉक्टर मंगल परिहार सरांनी माझं दोन्ही पायांचं HTOचं ऑपरेशन करून ते दोन्ही पाय सरळ केले आणि आता गुडघ्यातली झीज थांबली आहे आणि मला आता अजिबात त्रास होत नाही. मला काही दुखापत नाही. मला खूप बरं वाटतं आणि म्हणूनच मी त्यांचे आभार मानतो.
मला आवर्जून सांगायचं वाटतं की मंगल आनंद हॉस्पिटलमध्ये एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सांधेदुखी आहे, मणक्यांचे विकार आहेत, लहान मुलांच्या हाडांचे विकार आहेत, हाताचे विकार आहेत, पायाचे विकार आहेत. विशेष करून मला सांगायचं वाटतं की ज्यांना जन्मजात व्यंग आहेत किंवा न जुळणारी हाडं आहेत यांच्यासाठी उपचार आहेत. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा हाडांचा विकार असो, आपण निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, ते मंगल आनंद हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये सवलत आहे पुढील 1 महिन्यासाठी त्याचा आपण लाभ घेऊ शकता. सर, अर्थातच गुडघेदुखीविषयी आम्हाला आता आपण सांगितलं तेवढ्या केसेसही इंटरेस्टिंग सांगितलेत की गुडघेदुखी पूर्णतः बरी होऊ शकते आणि बाकही जाऊ शकतो नैसर्गिक सांधापासून. मला वाटतं खरोखर एक चमत्कार स्वरूपाचं असं हे तंत्रज्ञान आहे. इतर कोणत्या आजारांमध्ये याचा जास्त चांगल्या रीतीने वापर होतो? जे फ्रॅक्चर्स कॉम्प्लिकेटेड झालेत काय कुठल्याही कारणामुळे, कधी कधी आपण नेल टाकतो, प्लेट टाकतो, त्याला इन्फेक्शन होतं आणि एकदा इन्फेक्शन झालं की त्याच्या आजूबाजूला मेटल असणं ते परत इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तर त्याच्यात जर आम्ही रिंग फिक्सेटर म्हणजे इलिझर वापरला तर हाडाला एकदम मजबूतपणे आम्ही पकडून ठेवू शकतो, सो दॅट की ते हाड जुडतं आणि आतमध्ये जास्त काही मेटल राहत नाही. तर एक आहे कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर्स आणि दुसरं आहे डिफॉर्मिटी, म्हणजे पायात किंवा हातात कुठेही काही बाक असला, ह्याच्याऐवजी कधी कधी लहानपणी काही मार लागला आणि ग्रोथ जी आहे ती थांबते आणि त्याच्यामुळे काही बाक होतं. तर ह्या सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत, काही लोकांना रिकेट्स असतं म्हणजे विटॅमिन डीची कमतरता, त्याच्यामुळे पायात बाक म्हणजे जास्त बाक होतो. तर त्या लोकांना पण ह्याच्या मार्गे ट्रीट केलं जाऊ शकतं. तर बेसिकली मी म्हणेन की डिफॉर्मिटी आणि कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर्स हे 2 मेन युजेस आहेत इलिझरचे. आपल्याला जर का गुडघेदुखी असेल तर पहिल्यांदी हाय टिबियल ऑस्टिओटॉमी म्हणजे HTOचा विचार आपण पहिल्यांदी करा आणि त्याच उद्देशाने आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आपल्याला डॉक्टर मंगल परिहार सर, जे जागतिक कीर्तीचे सिनियर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आपल्याला जर का गुडघेदुखी तरुण वयात असेल, प्रामुख्याने 35, 40, 50, 60 पर्यंत, तर पहिला पर्याय हा हाय टिबियल ऑस्टिओटॉमीचा ठेवा, कारण नैसर्गिक सांधा वाचवून आपल्याला गुडघेदुखी बरी करता येणं शक्य आहे. गुडघेदुखीचा भाग जो आहे तो सरळ करता येणं शक्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला फार हॉस्पिटलायझेशन किंवा इतर कोणत्याही ज्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्या करण्याची गरज नाही. अतिशय सोप्या रीतीने आपल्याला हे उपचार घेता येणं शक्य आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने ह्या असणाऱ्या प्रक्रियेचे जे ॲडव्हान्टेजेस किंवा जे फायदे आहेत HTOचे, त्याच्याविषयी आम्हाला प्रेक्षकांना काय सांगता येईल? ओव्हरऑल HTOचा जो प्रोसेस आहे त्याच्यात आपल्याला आर्टिफिशियल काही बॉडीमध्ये घालायची गरज पडत नाही. आणि माझी फिलॉसॉफी अशी आहे की व्यायामने जर होत असेल तर गोळी का घ्यावी, गोळीने होत असेल तर इंजेक्शन का घ्यावं, इंजेक्शनने होत असेल तर ऑपरेशन का करावं, छोट्या ऑपरेशनने होत असेल तर मोठं ऑपरेशन का करावं. ती पहिली तो एका प्रकारे फिलॉसॉफी आहे. दुसरी गोष्ट, नी रिप्लेसमेंट, जसं मी सांगितलं की फारच चांगलं ऑपरेशन आहे, पण योग्य वयात आणि योग्य कारणांसाठी. पण नी रिप्लेसमेंटमध्ये इन्फेक्शन झालं तर ॲब्सोल्युटली ते प्रॉब्लेम होऊ शकतं. रिप्लेसमेंट तेव्हा करायचं जेव्हा अगदीच गरजेचं आहे. तर ऑस्टिओटॉमीमध्ये, अलाइनमेंटमध्ये हा प्रॉब्लेम नसतो. एवढा इन्फेक्शन होणं आणि नी जॉईंट कम्प्लिटली खराब होणं त्याची शक्यता जी आहे ती कमी आहे. की जर अलाइनमेंट योग्य नाही तर त्याला बरोबर करा, तुमचं दुखायचं बंद होईल आणि रिप्लेसमेंट जेव्हा गरज पडेल तेव्हा केलं जाऊ शकतं. एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता डॉक्टर मंगल परिहार सरांनी, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सिनियर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि इलिझरा या रशियन टेक्निकचे स्पेशालिस्ट आहेत, की कशा रीतीने आपल्याला नैसर्गिक सांधा वाचवून गुडघेदुखी बरी करता येणं शक्य आहे, तेही अतिशय सोप्या उपचारांनी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपचार आता आपल्याला मंगल आनंद हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध झालेले, तेही सवलतीच्या दरामध्ये. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे मंगल आनंद हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी पुढील 1 महिना विशेष सवलत आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. डॉक्टर मंगल परिहार सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.